नाही, तुम्ही सुलोचनाचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नका. मुलांच्या बाबतीत ती जरा जास्त पॉझिटिव्ह आहे. नाही, अंगठी हरवली ही गोष्ट वाईटच आहे, पण ती कशी शोधायची, सापडेल का, या गोष्टी आपण नंतर बघू शकतो ना. मला वाटतं आत्ता आपण घरातली एखादी दुसरी अंगठी घेऊन कार्यक्रम पार पाडूया. त्यासाठी आत्ता अगदी तुला दुसरी अंगठी आणण्याची गरज नाहीये. काका, काका काका तुम्ही एवढं समजून घेताय हेच खूप आहे आमच्यासाठी. पण तुमच्या घरातल्या अंगठीने हा साखरपुडा नको व्हायला. हे मलाच काय, आईला, कोणालाच आम्हाला आवडणार नाही. हे बघा, मला थोडा वेळ द्या. मी बघते अंगठीचं काय करायचं. तोपर्यंत आपण म्हणजे जेवणाचं सगळं बघितलं तर चालेल. मी येते काका. आई आले. या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागतो. तुम्ही सगळे प्लीज जेवून घ्या आणि ज्योती आली की आपण पुढचा कार्यक्रम करू. दादा, मी पाहुण्यांचं बघतो. आई, ज्योतिताई बाहेर गेले खरं, पण कशी आणणार आहेत इतके पैसे? कुठून मिळणार आहे आपल्याला अंगठी? आता जे काय होईल ना, ती त्याचीच कृपा. ही कुठे चालली? ए! ए! ए बेटा, साखरपुडा सोडून कुठे गेली? सुलूला विचारलं पाहिजे. हाँ दीप बोल रे. मी आत्ता त्या ज्योतीला घराबाहेर पडताना बघितलं. ती अशी काय काही गडबड आहे का? गडबड? ऑफकोर्स गडबड झालेली आहे. सावेकरांची फॅमिली जिथे आहे तिथे गडबड होणार नाही असं वाटतंय का तुला? अजून तुझ्या लक्षात नाही आलं हे? आत्ता काय झालंय? अरे त्या ज्योतीने स्वराची अंगठी आणलीच नाही. मला वाटलं तर पैसे अरेंज करून अंगठी घेऊन येईल ती. अरे अंगठी घालायची वेळ आली, बॉक्स उघडला तेव्हा कळलं की त्या बॉक्स मध्ये अंगठीच नाहीये. तोपर्यंत अंगठी आहे अशीच वापरत होती ती. कसं शक्य आहे? आणि मला एक कळत नाही, पण ती अशी साखरपुडा अर्धवट सोडून, हे बघा आपण काहीतरी आपण हे बघ दीप, ही तिची चूक आहे आणि ती निसरेल ती. तू तिचा काही वार घ्यायला जाऊ नको तिच्या मागे, आधीच सांगून ठेवते मी तुला. सुलू, हे बघ साखर. हॅलो, दादा, बोल. तो अंगठी मिळेल का मला? हां भेट.
हां, मुलासाठी हवी आहे. दाखवा ना. हे बघ. ही अंगठी कितीला आहे? ही 1,75,000. अच्छा. तुमच्याकडे EMI वर घेऊ शकतो का? नाही हो, रोखत द्यावे लागेल. हो, पण ठीक आहे, चालेल. हे, तू काय करतो इथे? काय करतो म्हणजे काय? ते एका मित्राला भेटायला आलो होतो. आता साखरपुडा तर काय मी अटेंड करू शकत नाही, बॅन झालोय. मग काय वेळ काढतोय तिथे बसून, तुमच्या टाळ्या तर नाही ऐकू शकत. अवघड आहे तुझं. हा. हां, ती मुलगी काय विचारत होती? सोन्याची अंगठी हवी होती हिला, आणि ते पण EMI वर. मग आपल्या इकडे EMI ऑप्शन नाही आहे का? रोखच चालते आपल्याकडे. सुलू, काय झालंय ग तुला? तू कधीपासून असं वागायला लागलीस? काय चुकीचं वागते मी दादा? काय बरोबर वागलीस ते सांग. तू बाहेर जे काय वागलीस ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे सुलू. अगं ती फॅमिली गरीब आहे, माहिती आहे ना आपल्याला. आपण जर त्यांच्याशी असं वागलो तर त्यांच्यावर किती दडपण येईल, हे सगळं कळतंय तुला. न कळण्यासारखं करू नकोस. मग काय करायला हवं तुम्ही? नाही, मान्य आहे ना मला, आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली. त्यांनी त्यांच्या घरातला एक करता माणूस गमावलाय. पण आपल्या मुलाचं लग्न लावून देतो ना त्यांच्या मुलीशी, सून करून घेतो ना तिला. दरवेळेला त्यांच्या होला हो करून आपण अन्याय नाही करत आहोत आपल्यावर. असा कुठला अन्याय झालाय आपल्यावर? आता तो खरंच कळत नाहीये का? दरवेळेला त्यांच्या होला हो करायचं, त्यांच्यासमोर मान झुकवायची, आपण पडती बाजू घ्यायची, हा अन्याय नाही करे आपल्यावर. मान्य आहे दीपची चूक झाली, पण म्हणून प्रीती, तिची आई, तिची बहीण यांच्या सगळ्या अटी मान्य करायच्या का आपण? हा अन्याय नाही आपल्यावर. हे बघ, आत्ता तो मुद्दाच नाहीये. माणसांनी परिस्थितीनुसार वागायला हवं असं मला वाटतं. त्या ऐन साखरपुड्यामध्ये त्या एकट्या मुलीवर किती प्रेशर असणार, ही परिस्थिती आपण समजून घ्यायला नको? दादा, ती माणसं गरीब आहेत म्हणून आपण दरवेळेला पडती बाजू घेतो आणि त्यांच्यावर उपकार करतो. त्यामुळे ना हे नातं असं उपकाराच्या ओझ्याखाली दडपलं जातं आहे रे. आणि आपण जर असंच वागत राहिलो ना, तर हे नातं उपकाराच्या ओझ्याखालीनं बाहेरच पडणार नाही रे कधी. आणि याचा त्रास ना प्रीतीला, स्वराजला, आपल्या कुटुंबाला सगळ्यांनाच होईल. आणि आपल्या अशा वागण्यामुळे त्यांना सतत लक्षात येईल की आपण आपल्या घरातला एक माणूस गमावलाय. किती त्रास होईल रे त्यांना या सगळ्या गोष्टीचा. मान्य आहे झाली चूक आपल्याकडनं, पण ती सुधारण्याचा प्रयत्न केला ना आपण, नात्याचा हात पुढे केला ना. आता होऊ दे की रे सगळं नॉर्मल.